हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. तर इथे आलेलो आहे आम्ही मैत्रिणी फिश घ्यायला पनवेलच्या मार्केटला, फिश मार्केटला. तर मी तर फर्स्ट टाईमच आलेली आहे. मला ॲक्च्युली फिशमधलं काही कळत नाही, पण मी त्यांच्यासोबत आली. म्हटलं चला आपल्याला पण बघावं कसं असतं. पहिल्यांदा आले मी मार्केटला फिश घ्यायला आणि ही आहे एक्सपर्ट आमची फिशवाली. तर इथे भाकरी वगैरे सगळ्या मिळतात, तांदळाची, नाचणीची, पुरणपोळीसुद्धा ठेवलेली त्यांनी. तर ही इथून नेहमी घेते म्हणून बोलली चला कुणाला घ्यायचं असेल तर मी जाते. म्हणून आम्ही दोघं तिघं मैत्रिणी आलेलो तिच्यासोबत. आणि बघा ह्या ज्वारीचे आहे का? हे ज्वारीचे आहेत का? ते कसे आहेत? 15. बाजरी, ज्वारी आणि ही नाचणी. पुरणपोळी पण आहे ही. पुरण नाव सांगा पहिले. माझं नाव सुनीता संतोष करंदे. हां, तुमचा ॲड्रेस पण सांगा दुकानाचा. ॲड्रेस आता कोळीवाडा, पनवेल कोळीवाडा. पनवेल मच्छी मार्केटमध्येच. हां, पुरणपोळी कशी आहे? 20 रुपये, हे 50ला 4, 15 रुपये. आणि नाचणीची भाकरी पण 15. हां आणि ज्वारीची भाकरी 15 रुपये. हां आणि तांदळाची भाकरी 15 रुपये. हां, साईज पण चांगली. हातावरची आहे ना? हातावरची. दुसरी साईज येते. आणि पातेल्यांमध्ये काय बनवता? पातेल्यांमध्ये. अच्छा, भाकऱ्या घेऊन येता. मला वाटलं काही बनवून पण देतात तसं, भाजी वगैरे. ती पण तांदळाची का? 20 रुपये. अच्छा. हां, टायमिंग सांगा, टायमिंग दुकानाचा. आणि 8:30 ते रात्री 8:30 पर्यंत. अच्छा, ताज्या एकदम फ्रेश मिळतील घर. हां, ऑर्डर पण घेतो. अच्छा, ऑर्डर पण घेता. मग ऑर्डरला होम डिलिव्हरी देता की घ्यायला यावं लागतं? हां, जर तुम्ही रिक्षाचे पैसे देत असले. अच्छा, मस्त आहे साईज. खायचे आता इकडे मावशी 10 ते 10 आणि 5 वेगळ्या ठेव. एक जण येते. 15 बोलले ना पुरणपोळीचे? 20. साईज पण मस्त आहे साईज. त्यानंतर इथे फिशचे प्रकार बघा किती आहे. मला तर काही कळेना असं झालं. फक्त एक पॉम्पलेट आणि मी ते कोलबी असते म्हणजे प्राऊन्स, बस तेवढंच मला माहिती आहे. आणि माझे मिस्टर जे आहे काळा मासा घेऊन येतात घरी, तेवढं माहिती आहे. त्यानंतर फोटो तर झालेच पाहिजे. हे बघा मासा घेऊन त्यानंतर हे बघा शिकले वगैरे सगळं येते. पकडा ना हात ओपन आहेत ते. हे का बरं शांत आहे? गेले काय? शांत नाही, जिवंत आहेत ते. ए बाबा उडी मार. नाही, जिवंत आहे. जिवंत आहे बाबा. बांधले बांधले बघा, डोळा हालतोय त्याची पापलेट वगैरे. हे ते ना याचं घर शिंपल्यांचं. किती लावणार तू? अच्छा, हे पण यूट्यूबवालेच आहे वाटतं. हे कोणते आहेत? कोणतं आहे? हां, अच्छा, हे छोटी पॉपलेट आहे का? अच्छा, हे पण तेच आहे. कशी आहे पण ती? 3. आणि हे पण तेच आहे का? अच्छा, म्हणजे 2 मोठे एक छोटी आहे का? हां. तर बोंबील पण मी फर्स्ट टाईमच बघितले असे असतात म्हणून. अगदी जवळून बघा. आता जे खात असतील त्यांना तर माहिती असेल, पण मी फर्स्ट टाईमच फिश मार्केटला पण गेली आणि फिश पण बघितल्या, म्हणजे अशा जवळून मार्केटमध्ये. ती बांगडा वगैरे होती इथे, पॉम्पलेट, क्रॅब्स वगैरे खूप होतं. म्हणजे खूप प्रकार होते आणि छान होते. म्हणजे रेट पण चांगले होते. एक 5-10 रुपयाचा फरक इकडे तिकडे तेवढंच. आणि त्यानंतर घेऊन चला म्हणत होते, तर गंमत करत होते. व्हिडिओसाठी थोडंसं केलं त्यांनी ड्रामा. आणि हातात घेऊन बघा, त्यांना माहिती आहे सगळं, कारण यांच्याकडे सगळेच खातात. आमच्याकडे 2च जणं खातात.
आणि त्यानंतर मी घेतली मग इथून हे बघा त्यांनी वाटा दिला होता 150 रुपयाला 6 काळा मासा. तर त्या आजींकडनं मी घेतलेले आहेत 150 रुपयामध्ये. आणि क्रॅब्स पण घेतले 250 रुपयाचे. क्रॅब नाही सॉरी प्राऊन्स घेतले. प्राऊन्स मी खाते, मला आवडतात आणि मिस्टरांना सगळ्यांना आवडतात प्राऊन्स, पण फिश खूप कमी खातात. तर अशा प्रकारे आम्ही फिरलो. आणि इथे परत मी हातात मासा घेतला आहे. दोघं पण पॉम्पलेटच होते पण थोडा प्रकार वेगळा होता. तर त्यांना पण घेतलं, ताईंना ज्या विकत होत्या. आणि इथे घेऊन झालेलं आहे. कसं वाटलं नक्की सांगा. नक्की व्हिजिट द्या कोळीवाडा, ॲड्रेस पनवेलचा. आणि हा बोखा बघा खाऊन मच्छा कशा